वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. हु इज डायरेक्टर ऑफ ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया? ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक कोण आहेत? आन्सर इज डॉक्टर रेजी मथाई. उत्तर आहे डॉक्टर रेजी मथाई. डॉक्टर रेजी मथाई हे ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे अराई या संस्थेचे संचालक आहेत. त्यांची नियुक्ती 2 डिसेंबर 2020ला झाली. अराईचे हेडक्वार्टर कोथरूड पुणे येथे आहे. अराई या संस्थेची स्थापना 1966मध्ये भारत सरकार आणि ऑटोमोबाईल उद्योग यांनी मिळून केली. या अराई संस्थेचे 2 विभाग आहेत. पहिला विभाग आहे फॉर्जिंग इंडस्ट्री डिव्हिजन आणि दुसरा विभाग आहे होमोलोगेशन अँड टेक्नॉलॉजी सेंटर. हे दोन्ही विभाग चाकण पुणे येथे स्थित आहेत. डायरेक्टर ऑफ ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया इज डॉक्टर रेजी मथाई. ही वॉज अपॉइंटेड ऑन 2 डिसेंबर 2020. हेडक्वार्टर ऑफ अराई इज ॲट कोथरूड पुणे. अराई established in 1966. It has 2 divisions. Its 2 divisions are Forging Industry Division and Homologation and Technology Center. Both are situated in the industrial hub of Chakan near Pune. What is the full form of AVAS technology in electric vehicles? AVAS तंत्रज्ञानाचा पूर्ण रूप काय आहे जे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जातं? आन्सर इज ॲक्वास्टिक व्हेकल अलर्टिंग सिस्टीम. उत्तर आहे ॲक्वास्टिक व्हेकल अलर्टिंग सिस्टीम AVAS. AVAS is required accessory for electric vehicles in many countries. The AVAS system generates sound for nearly silent electric vehicles to improve the safety of vulnerable road users such as pedestrians, cyclists and children. ही जी ॲक्वास्टिक व्हेकल अलर्टिंग सिस्टीम आहे ती बऱ्याचशा देशांमध्ये वापरण्यात येत आहे इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये. ही एक सेफ्टी फीचर आहे कारण इलेक्ट्रिक व्हेकल ही तुमच्या बाजूला आली, बाजूने गेली तरीसुद्धा त्या व्हेकलचा, त्या वाहनाचा तुम्हाला आवाज येत नाही. त्यामुळेच सेफ्टी वाढवण्यासाठी पादचारी म्हणजे पैदल जे चालतात त्यांची, सायकल चालवणाऱ्यांची आणि लहान मुलांची यांची सेफ्टी, सुरक्षा वाढवण्यासाठी ही ॲक्वास्टिक व्हेकल अलर्टिंग सिस्टीम ही आता भारतामध्ये वापरण्यात येणार आहे. भारतामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये वापरण्यात येणार आहे आणि यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांनीसुद्धा मान्यता दिली आहे. अयोध्या इज सिच्युएटेड ऑन बँक्स ऑफ विच रिवर? अयोध्या हे शहर जे आहे, अयोध्या हे गाव जे आहे, हे कुठल्या नदीच्या काठावर वसले आहे? आन्सर इज सरयू रिवर. उत्तर आहे सरयू नदी. द सरयू ओरिजिनेट्स फ्रॉम लेक मानसरोवर इन हिमालयाज. इट इज ऑल्सो नोन ॲज द घागरा और मानस नंदिनी. इट मर्जेस विथ द गंगा इन बिहार. अयोध्या, अ सिटी इन उत्तर प्रदेश, इज सिच्युएटेड ऑन द बँक्स ऑफ द रिवर सरयू. अयोध्या हे शहर जे आहे, अयोध्या हे गाव जे आहे, सरयू या नदीवर वसलेले आहे. सरयू या नदीच्या काठावर वसले आहे. ही सरयू नदी हिमालयाच्या मानसरोवर सरोवरातून उगम पावते. हिला घागरा किंवा मानस नंदिनीसुद्धा म्हणतात. ही बिहारमध्ये गंगा या नदीला येऊन मिळते आणि अयोध्या जे शहर आहे उत्तर प्रदेशमधील हे या सरयू नदीच्या काठावर वसले आहे. विच इज द लार्जेस्ट प्रायव्हेट सेक्टर बँक इन इंडिया? भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक कोणती आहे? आन्सर इज HDFC बँक. उत्तर आहे HDFC बँक. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन बँक. हेडक्वार्टर ऑफ HDFC बँक इज ॲट मुंबई. Chairman of HDFC Bank is Atanu Chakraborty. CEO of HDFC Bank is Sashidhar Jagdishan.
It is India's largest private sector bank based on market capitalization and assets. It tops the list of best private banks in India. On April 4, 2022, a significant merger was announced between the HDFC Bank Limited, India's largest housing finance company, and HDFC Bank, the country's largest private sector bank. HDFC बँक ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. तिचे मुख्यालय मुंबईला आहे. या बँकेचे चेअरमन अतनु चक्रवर्ती आहेत. या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO शशिधर जगदीशन आहेत. ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. हिचं बाजार भांडवल आणि संपत्ती सर्वाधिक आहे. 4 एप्रिल 2022ला HDFC लिमिटेड हे कंपनी आणि HDFC बँक या दोन घटकांचे HDFC लिमिटेड आणि HDFC बँक या दोघांचे एकत्रीकरण झाले आणि HDFC बँक ही भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक ठरली. List of scheduled public sector banks. There are 12 public sector banks in India: Bank of Baroda, Bank of India, Bank of Maharashtra, Canara Bank, Central Bank of India, Indian Bank, Indian Overseas Bank, Punjab and Sindh Bank, Punjab National Bank, State Bank of India, UCO Bank, and Union Bank of India. There are 21 private sector banks in India. भारतामध्ये 21 खाजगी क्षेत्रातील बँका आहेत. ॲक्सिस बँक लिमिटेड, बंधन बँक, CSB, सिटी युनियन, DCB, धनलक्ष्मी बँक, फेडरल बँक, HDFC बँक, ICICI, इंडसइंड, IDFC फर्स्ट, जम्मू अँड काश्मीर, कर्नाटका बँक, करूर व्यस्य बँक, कोटक महिंद्रा, नैनीताल, RBL बँक, साउथ इंडियन बँक, तमिलनाड मर्कंटाइल, यस बैंक and IDBI Bank. List of scheduled small finance bank. There are 12 small finance bank in India. List of scheduled payment bank. There are 4 payment bank in India. First is India Post Payment Bank. Second, Fino Payment Bank. Third, Paytm Payment Bank. And fourth, Airtel Payment Bank. These are 4 payment bank in India: India Post Payment Bank, Fino Payment Bank, Paytm Payment Bank, and Airtel Payment Bank. List of regional rural banks in India. There are 43 regional rural banks in India. Here we discuss only about regional rural bank in Maharashtra. On serial number 22, there is Maharashtra Gramin Bank, and on serial number 43, विदर्भ कोकण ग्रामीण बँक. आपण इथे फक्त महाराष्ट्रातील बँक बघूया. महाराष्ट्रातील प्रादेशिक ग्रामीण बँका बघूया. महाराष्ट्रामध्ये 2च प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत. 22व्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि 43व्या क्रमांकावर आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँक. ह्या दोन बँका महाराष्ट्रातील प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत. लिस्ट ऑफ शेड्यूल्ड फॉरेन बँक्स इन इंडिया. भारतामध्ये विदेशी बँका कुठल्या आहेत, किती आहेत? देअर आर 45 फॉरेन बँक्स इन इंडिया. भारतामध्ये 45 विदेशी बँका आहेत. देअर आर 45 फॉरेन बँक्स इन इंडिया. भारतामध्ये 45 विदेशी बँका आहेत. हू परफॉर्म युरोप्स फर्स्ट सक्सेसफुल लिव्हर ट्रान्सप्लांट ऑपरेशन. युरोपातील पहिले यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कोणी केली होती? उत्तर आहे ब्रिटिश सर्जन रॉय कान. आन्सर इज ब्रिटिश सर्जन रॉय कान. The British surgeon Roy Kahn introduced new drugs and techniques for organ transplantation. He won a Lasker Award in 2012.
He performed Europe's first successful liver transplant while working as a surgery professor at the University of Cambridge. युरोपातील पहिले यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही ब्रिटिश शल्यचिकित्सक रॉय कान यांनी केली होती. यांचे अलीकडेच 6 जानेवारी 2024ला निधन झाले. यांनी ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनसाठी म्हणजे अवयव प्रत्यारोपणासाठी नवीन औषधे आणि तंत्र शोधले होते. त्यांना 2012मध्ये लास्कर अवॉर्ड मिळाला आहे आणि त्यांनी युरोपातील पहिले यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली होती जेव्हा ते युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज येथे शस्त्रक्रिया अधिव्याख्याता म्हणजे सर्जरी प्रोफेसर होते. Roy Khan, British surgeon Roy Khan, died on 6 January 2024 at the age of 93 in Britain. Thank you very much.